महाराष्ट्राला अखाती युद्धाची धग। राज्यातील उद्योगधंदे गॅसवर। गॅसचा तुटवडा, औद्योगिक चक्राला ब्रेक। अखाती देशातील युद्धाची झळ आता उद्योग क्षेत्रालाही बसते। अवघ्या 10 दिवसात राज्यातील गॅस पुरवठा खंडित झाल्यानं औद्योगिक कंपन्यांचं पार कंबरडं मोडलंय। अनेक औद्योगिक कंपन्यांकडे अवघ्या 24 ते 46 तासांचा गॅस साठा शिल्लक आहे। अशा वेळी राज्याचं ऑटो हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 30 पेक्षा जास्त कारखाने बंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली। जी मागच्या 2-4 दिवसाचा तो गॅस पुरला आहे, परंतु आता एकदम बंद केल्यामुळे जवळपास म्हणजे 30 ते 40 इंडस्ट्री अशा आहेत। आता दोघांचे फोन आला की आमच्या पण 4 इंडस्ट्री आहेत की जिथं पावडर कोटिंगचे युनिट आहेत, फोर्जिंगचे युनिट आहेत, त्या संपूर्णतः गॅसवर आहेत। त्यातले काही प्रोसेस कोटिंगवाले युनिट आहेत, तर ते कोटिंगचं तर कम्प्लीट बंदच झालं। तर आजच्या किंवा उद्या दिवस फार झालं चालेल आणि नंतर पर्यायी ऑटोमध्ये कंपनी बंद पडेल। मग त्यातून तिथले असणारे कामगार ते वगैरे सर्व त्यातून घरी बसतील। गॅस टंचाईचा पहिला फटका हा छत्रपती संभाजीनगरच्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीला बसलेला आहे। छत्रपती संभाजीनगर शहराच्या सभोवताली वाळूज MIDC, सेंद्रा, छत्रपती संभाजीनगर MIDC अशा MIDC आहेत आणि त्या MIDC मध्ये मोठ्या कंपन्यांसाठी लागणाऱ्या छोटे छोटे पार्ट्स या लघु उद्योजकाकडे तयार होतात। आता त्याच कंपन्यांवर गंडांतर आलंय, म्हणजे गॅस पुरवठा झाला नसल्यामुळं, होत नसल्यामुळं कंपन्या बंद करण्याची वेळ आलेली आहे। दुसरीकडे पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक पट्ट्यातील सुमारे 7,500 कंपन्या गॅस अभावी संकटात सापडल्या। तर ज्या कंपन्यांची महिन्याची उलाढाल 40 लाख होती ती आता 20 लाखांवर आली। त्यात एका बाजूला कच्च्या मालाचे वाढते दर आणि दुसऱ्या बाजूला गॅस अभावी ठप्प होत असलेली यंत्र, त्यामुळे उद्योजक हवालदिल झालेत। हा जो ट्रेड वॉर चालू आहे हा मेजर क्रूड ऑइल प्रोड्युसिंग कंपनीजमध्ये आणि जे सप्लाय करतात त्या कंपनीजमध्ये होतो आहे आणि ह्या वॉरचा सर्वात मोठा जो प्रॉब्लेम फटका पडतो आहे तो ट्रेडवर पडतो आणि त्या ट्रेडमध्ये जे सेमीकंडक्टर्स असतात, आपल्या टेक्नॉलॉजीसाठी जे इक्विपमेंट्स असतात ते पण इन्व्हॉल्ड आहे। त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी पण महाग होते आहे। तर हा एक फार मोठा गंभीर प्रश्न आहे। याच्यामध्ये प्रत्येक पार्टवर नियोजन हे अगदी मायक्रो नियोजन गरजेचं आहे। स्मॉल स्केल इंडस्ट्रीपासून गृहउद्योग त्यापासून हे मोठे वीज निर्मिती केंद्र असतील किंवा मोठा IT सेक्टर वगैरे, प्रत्येक सेक्टरमध्ये आपल्याला मायक्रो नियोजन करणं गरजेचं आहे। ते मंत्रिमंडळाने याच्यावर एक गंभीर बैठक घेऊन उद्योजकांना त्यात सामावून घ्यावं आणि त्यांचे जे काही प्रश्न आहेत, छोटे छोटे प्रश्न आहेत, पण याचं जे रूप आहे ते खूप मोठं आहे, त्याचे संकट खूप मोठं आहे। तर त्यासाठी लवकरात लवकर काहीतरी कारवाई करण्यात येईल। नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राची परिस्थिती ही काही वेगळी नाही। इथल्या औद्योगिक पट्ट्यातल्या 400हून अधिक कंपन्या बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत। नाशिकमधील अनेक कंपन्यांकडे फक्त 1 दिवसाचा गॅस पुरवठा शिल्लक आहे। करण्यात येईल आणि जो काही गॅस दिला पण जाईल तर त्याच्यासाठी जे प्रोक्युरमेंट कॉस्ट वाढणार आहे ते आमच्याकडनं घेणार आहे। त्या व्यतिरिक्त BPCL, HPCL या कंपन्यांनी इंडस्ट्रीयल सिलेंडर भरून फिलिंग बंद केलेलं आहे। बऱ्याच इथं 400 आसपास एक प्रोसेस करणारे युनिट आहे जे सरफेस ट्रीटमेंट, हीट ट्रीटमेंट करता। तर ते युनिट उद्या मला असं वाटतं काही बंद झाले आणि जे उरलेले युनिट आहे पुढच्या 24 तासात बंद होतील। त्यानंतर जे काही पार्ट प्रोसेस करून महिंद्रा असेल, ABB असेल, क्रॉम्प्टन असेल या कंपन्यांना सप्लाय करणारे युनिट जर बंद झाल्यामुळे या OEMच्या मॅन्युफॅक्चरिंगवरती पण मोठा इम्पॅक्ट येणार आहे। राज्यातील कंपन्या गॅस अभावी बंद झाल्यास कामगारांवर देखील बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे। त्यात आखाती देशातील मिसाईलचे हल्ले थांबतील तेव्हा थांबतील, पण त्याचा परिणाम राज्यातील कामगारांच्या चुलीवर होऊ लागल्यानं नवं संकट उभं राहिलंय। जर केंद्र सरकारनं उद्योगांसाठीचा गॅस कोटा तातडीनं पुरवत केला नाही तर येत्या 48 तासात महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर मोठा ब्लॅकआउट पाहायला मिळू शकतो। संभाजीनगरहून माधव सावरगावे, नाशिकहून अभिजित सोनवणेसह पिंपरीतून सचिन जाधव, साम TV न्यूज।